भाऊकी ओ भाऊकी हा चला या लवकर बाहेर. हा झालं झालं. चला लावा लावा. चला 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 उशीर करू नका. चला 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 चला. मला लय आठवण येईन राव. आठवण येईलच आता काय करता येणार. जाऊ दे आता काय पर्यायच नाही. आपल्या जीवाचा जीवलग मित्र मोठ्या त्याला राहिलाय. ए मोठी ये लवकर. आलो आलो. बंडा हा आला उरकून. हा ना उरकलाय. ठीक आहे मी माझं सगळं सामान घेतलंय आता. हा ना चला चला. मोंटे मी तर कुठे बी जाऊ मला करमणारच नाही राव. नाही ते झालंय. बरं थांबा मी काय म्हणतोय पिंटू शेटला घेऊन जायचं का? बोल ना. पिंटू शेट ओ पिंटू शेट. काही म्हणा राव आपलं अख्खा बालपण गेलंय राव इथं. आला का? हा कुलूप वगैरे लावलं. पसारा ठेवला ना सगळा व्यवस्थित. सगळा पसारा ठेवला ठेवला. चला चल. उरकलं का? चालायचं. चला चला मग आता काय. पण सोडू वाटत नाही रे हा कट्टा. आतापर्यंत किती सुख दुःख आनंदाचं क्षण या कट्ट्यावरच आपण अनुभवलेत. आणि असा अचानक निरोप घ्यायचा. कसं असतं छोटा सुरू होणाऱ्या गोष्टीला शेवट हा असतोच. आपल्या मनात जरी नसलं ना तरी त्या गोष्टीचा निरोप घ्यावा लागतो. उठ. भाऊ की चला आता. माहिती जाऊशी नाही वाटत पण जायला लागेल. काय करता. चल. भाऊ की आठवतंय का तुम्हाला हा कट्टा? कट्ट्यासोबतच्या लय आठवणीत माझ्या. घरी भांडणं झाले की मी इथं येऊन बसायचो. मित्रासोबत भांडणं झाले काही किरकिर झाली की मी इथं येऊन बसायचो. एकदा तर मला बायकोनी लय मारलं होतं तर मी इथं येऊन लपलो होतो. लय आठवणीत या कट्ट्यासोबत माझ्या. नाही जाऊशी वाटत आहे. गाव सोडून नाही जाऊशी वाटत आहे. किती आठवणी आहे. रस्ते गल्ली बोळा झाड इथली प्राणी नद्या अहो मंदिरात असतो आपण. कट्टा खूप आठवणी आहेत. एकदम भावनिक अटॅचमेंट आहे सगळ्याशी आपली. कसं जाता येईल. हे बघ राजू आम्हाला पण हे गाव सोडूशी वाटत नाहीये. अगं इतके दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन करता करता गावातल्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्या आठवणी तयार झाल्यात. येईल की योग इथं परत येण्याचा. नक्कीच येईल. हे बघा परिस्थितीने जरी आपल्याला इथून जायला भाग पाडला असलं ना तरी इथल्या आठवणी आपल्याला एक दिवस नक्कीच इथं परत आणतील. चला चला. सरपंच लावलं कुलूप.
सरपंच, आम्हाला कुठली बी अडचण आली तर आम्ही इथं यायचो आणि ती आमची अडचण मिटायची. ह्या घराने आम्हाला कधीच मोकळ्या हाताने माघारी पाठविलं नाही. सरपंच, आपण एकमेकाचं राजकीय वैरी होतो, पण आपल्या वैरात आपल्या भांडणात आपण गावची संस्कृती कधी ढळून दिली नाही. सरपंच, या घराने मला आई वडिलांसारखं प्रेम दिलं. चला. ए यार थांबा. अरे आपण कुठं चाललो हे आपल्याला माहिती आहे, पण आपल्या प्रेक्षकांना कोण सांगणार आपण कुठं चाललोय ते? मायबाप, कुठल्याही गोष्टीची सुरुवात होते याचा अर्थ त्याचा शेवट सुद्धा नक्की होतो. अशाच पद्धतीनं आज आमचा प्रवास इथं येऊन थांबतोय. प्रेक्षकांनो, इतकी वर्ष झाली आम्ही तुमचं मनोरंजन केलं, पण आता ही मालिका संपती आहे. आपले पिंटू शेठ, आपले सरपंच, आपला छोटा हत्ती, आपली प्राजू, आपला करण्या, आपला मॉन्टी भाऊ आणि आपला तुषार आणि आपला बंड्या, आता हे पात्र तुम्हाला कधीच दिसणार नाही. तुम्ही आमच्यावरती प्रेम केलं, आम्ही तुमचं मनापासून आभार आहे. आपला प्रवास इथपर्यंतच होता. चला.